इव्हनिंग पल्सच्या सुरुवातीला महत्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। लोकसेवक स्वतः लाच मागत किंवा स्वीकारत जरी नसला तरी अधीनस्थ कर्मचारी अथवा तिसऱ्या व्यक्तीमार्फत लाचेची मागणी केल्यास किंवा लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असा एक अत्यंत महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। कर्नाटकमधल्या बल्लारी जिल्ह्यातल्या सिरुगुप्पा पोलीस ठाण्यात तक्रारदार रेशन दुकानातल्या मालाची अवैध वाहतूक करतो म्हणून त्याची दुचाकी आणि मोबाईल पोलिसांनी ठाण्यात जमा केले होते। ते सोडवण्यासाठी तक्रारदार पीएसआय के रंगय्या यांना भेटले तेव्हा त्यांनी वाहन आणि मोबाईल सोडायला कॉन्स्टेबलला सांगितलेलं होतं। यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी 5,000 मागितले आणि ही रक्कम वेगळ्याच पोलिसांनी स्वीकारली। या प्रकरणी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। वरिष्ठ अधिकारी स्वतः समोर न येता अधीनस्थ कर्मचारी, मध्यस्थ किंवा इतर व्यक्तीमार्फत लाचेची मागणी करून लाच घेत असतील तर त्यांना कायद्याच्या कचाट्यातून सुटका मिळू शकत नाही। अन्यथा वरिष्ठ अधिकारी पडद्यामागे राहून भ्रष्टाचाराचे नेटवर्क चालवू शकतील आणि भ्रष्टाचार विरोधी कायद्यात धोकादायक पळवाट निर्माण होईल, असं मत न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांनी व्यक्त केलेलं होतं। मग आता त्याच अनुषंगाने नवी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये घडताना दिसतायत, पळवाट शोधणाऱ्या वरिष्ठ पोलिसांच्या अनुषंगाने हीच सगळी बाब किंवा हेच कायदे, हेच नियम लागू का केले जात नाहीयेत, असे सवाल देखील आता उपस्थित केले गेलेले आहेत। अत्यंत महत्वाचा हा मुद्दा आहे। सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे। पडद्यामागे राहून पळवाट शोधणाऱ्या वरिष्ठांना सुद्धा तोच नियम लागू का केला गेलेला नाही आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या विरोधातही, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधातही कारवाई का करण्यात आलेली नाही, वरिष्ठांवर गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अनिल सुखदेव मांडोळे यांच्यावर विभागीय चौकशीनंतर कठोर कारवाई करण्यात आली। पुढील 3 वर्षांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याचा अंतिम आदेश जाहीर करण्यात आलेला होता। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत ही शिक्षा सुनावली गेली होती। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात कार्यरत असताना मांडोळेंचं बारमधील गैरवर्तन, मद्यप्राशन करून महिलांवर पैशांची उधळण केल्याचे व्हिडिओ समोर आलेले होते आणि या प्रकरणामुळे पोलीस दलात मोठी खळबळ देखील उडालेली होती। मात्र कारवाई केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच का होतीये, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई का केली जात नाहीये, असे अनेक सवाल या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत। मांडोळे हे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी आर्थिक वसुलीचंही काम करत होते, त्यामुळे या प्रकरणात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका सुद्धा तपासली जावी अशी मागणी पुढे आलेली होती। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार नवी मुंबईतल्या या अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। लोकशाही मराठीनं या संदर्भात काही सवाल उपस्थित केलेत, आपण ते सवाल बघूया। नवी मुंबईतल्या वसुली प्रकरणी कनिष्ठांसोबत वरिष्ठांवर का कारवाई होणार नाहीये? सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश महाराष्ट्र पोलिसांना बंधनकारक का नाहीत? डान्सबारमध्ये पैसे उधळणाऱ्या मांडोळेची केवळ वेतनवाढ रोखली गेलेली आहे। मांडोळे ज्यांच्यासाठी पैसे गोळा करत होता, वसुली करत होता, त्यांच्यावर कारवाई का नाही होतय? नवी मुंबईतल्या वरिष्ठांना पाठीशी कोण घालतंय, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। भ्रष्टाचाराचं नेटवर्क चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठांवर केव्हा कारवाई होणार आहे? नवी मुंबईतील वसुली प्रकरणी कनिष्ठांसोबत वरिष्ठांवर कारवाई का केली जात नाही? आणि सुप्रीम कोर्टाचे जे निर्देश आहेत ते महाराष्ट्र पोलिसांना बंधनकारक नाहीयेत का, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रशेखर, अत्यंत महत्वाचे हे सवाल लोकशाही मराठी सातत्यानं उपस्थित करतंय। सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत ते महाराष्ट्रातल्या पोलिसांना बंधनकारक नाहीयेत का, लागू नाहीयेत का, असा प्रश्न आहे। आणि ज्या पद्धतीनं नवी मुंबईमध्ये या मांडोळेनं वसुलीचं नेटवर्क चालवल्याचे आरोप सातत्यानं होत होते, त्याच्यावर कारवाई देखील झालेली होती। मात्र त्या अनुषंगानं वरिष्ठांवर कारवाई का नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का केली गेलेली नाही, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। चंद्रशेखर, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, अत्यंत महत्वाचा हा सगळा विषय आहे। ज्या पद्धतीनं कर्नाटक सरकारने हा जो
कोर्टाने हा जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने, त्याच्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणं खरं तर अगदी गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं नवी मुंबईतील जो अशोक मांडोळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी जी वसुली करायचा, पडद्यामागचे जे अधिकारी आहेत त्यामधले पोलीस उपायुक्त, आयुक्त असतील किंवा चौकशीमध्ये जे जे दोषी सापडतील ते सगळे अधिकाऱ्यांवरती खरं तर कारवाई होणं आवश्यक आहे। अनिल मांडोळे हा सामाजिक सुरक्षा विभागाच्या माध्यमातून शहरातील वेगवेगळ्या लॉजेस, हॉटेल्स, पब्स, बार यासह 2 नंबरचे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायातून करोडोची माया वसूल करायचा। अशोक मांडोळेच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस उपायुक्त किंवा आयुक्त यांच्यापर्यंत जे पैसे पोहोचायचे त्यांना खरं तर यामध्ये आरोपी करणं आवश्यक आहे। ज्या पद्धतीनं कर्नाटकाच्या न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे पोलीस उपनिरीक्षकाच्या बाबतीत, तो निर्णय खरं तर अशोक मांडोळेंना लागू करण्यात यावा, ही खरं काळाची गरज आहे। किंवा चंद्रशेखर, अनिल मांडोळेच्या विषयी ज्या वेळेला चर्चा होते त्याच्या विरोधात इतके प्रकारचे आरोप होते आणि त्या अनुषंगानं त्याच्यावर कारवाई देखील झालेली होती, तशीच कारवाई त्याच्या अनुषंगानं म्हणजे तो वसुलीचं नेटवर्क ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी चालवत होता त्याच्यावर कारवाई होते, मग वरिष्ठांवर का होत नाही हा प्रश्न आधी देखील उपस्थित झाला होता, पुन्हा आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर पुन्हा उपस्थित झालाय। त्या अनुषंगानं नेमकं काय घडू शकतं? नक्कीच अनिल मांडोळेचे जे वरिष्ठ आहेत, पोलीस उपायुक्त किंवा आयुक्त किंवा चौकशीमध्ये जे वरिष्ठांसाठी अनिल मांडोळे पैसे जमा करायचा, त्या वरिष्ठावरती कारवाई होणं अत्यंत काळाची गरज आहे किंवा आवश्यक आहे। अनिल मांडोळे हा छोटा प्यादा आहे, त्याच्या पाठीमागे जे वरिष्ठ लपलेले आहेत किंवा अनिल मांडोळेच्या माध्यमातून करोडोची माया ज्यांनी जमा केलेली आहे त्यांची चौकशी होणं खरं तर लाचलुचपत विभागाकडून चौकशी होणं आवश्यक आहे। त्यांची जी उत्पन्नाचा जे स्रोत आहे आणि त्यांनी जमवलेली जी मिळकत आहे याची सुद्धा चौकशी होणं आवश्यक आहे। कारण ज्या पद्धतीने हे नोकरीत सेवेमध्ये जॉईनिंग होताना त्यांनी जो फॉर्म भरून दिलेला असतो त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यांच्या उत्पन्नामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे ही खरं तर बेकायदेशीर व्यवसायातून आलेली वाढ म्हणावी का, किंवा अनिल मांडोळे सारखे जे वसुलीदार असतात 2 नंबर व्यवसायातून पैसे जमा करून या वरिष्ठापर्यंत पोहोचवतात, त्यातून वाढ झाली का हे पाहणं खरं तर महत्वाचं असणार आहे। अनिल मांडोळेवर ज्या पद्धतीनं वेतनवाढीची कारवाई झाली, इतर कारवाया सुद्धा झाल्या, निलंबनाची कारवाई झाली, परंतु अनिल मांडोळे ज्या वरिष्ठांसाठी पैसे जमा करत होता, वसुली करत होता, त्यांच्यावरती कारवाई कठोर होणं आवश्यक आहे। चंद्रशेखर, कोणते हे वरिष्ठ अधिकारी होते ज्यांच्यासाठी मांडोळे ही सगळी वसुली करत होता? सातत्यानं याबद्दलची काही नावं समोर आलेली होती, प्रेक्षकांसमोर ही नावं आपण सांगू शकाल का? आणि जर हे अधिकारी अजूनही तिथं कार्यरत आहेत तर मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। खरं तर अनिल मांडोळे ज्यावेळेस सामाजिक सुरक्षा विभागामध्ये काम करत होता त्यावेळेस तत्कालीन पोलीस उपायुक्त अमित काळे नावाचे अधिकारी होते। खरं तर त्यांच्याशी संबंध या मांडोळेचा असल्याचं सांगितलं जात आहे। नागरिकांमध्ये तशी चर्चा आहे, त्या सगळ्यांची चौकशी होणं आवश्यक आहे। त्याचबरोबर घोरपडे नावाचे एक अधिकारी आहेत, पृथ्वीराज घोरपडे, जे सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, यांची सुद्धा चौकशी होणं आवश्यक आहे। अजिंक्य, बिलकुल चंद्रशेखर, या सगळ्या प्रकारानंतर एकीकडे ज्या पद्धतीनं कर्नाटकमधल्या या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये या निकालाच्या अनुषंगानं अंमलबजावणी होणं अपेक्षित असताना तसं होत नाहीये। त्या दृष्टीनं आता ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत मांडोळेच्या सगळ्या कारनाम्यांच्या प्रकरणानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यामध्ये असलेला सहभाग, त्यांची एकंदरीत यामध्ये असलेली भूमिका आणि त्यांच्यावर अद्याप न झालेली कारवाई, हे सगळंच कुठेतरी संशयास्पद आहे। चंद्रशेखर, नक्कीच खरं तर अनिल मांडोळे ज्यांच्यासाठी पूर्वाश्रमी वसुली करायचा ते अधिकारी सुद्धा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्येच कार्यरत आहेत। खरं तर हा एक धक्कादायक आणि आश्चर्याचा भाग म्हणावा लागेल, कारण अनिल मांडोळे हा सामाजिक सुरक्षा अर्थात सोशल ब्रँचला काम करत होता आणि त्या काळामध्ये जे पोलीस उपायुक्त त्याचबरोबर इतर जे अधिकारी या अनिल मांडोळेच्या संपर्कात होते त्याची चौकशी होणं आवश्यक आहे। तर ज्या पद्धतीनं या हवालदार मांडोळेवरती कारवाई झाली त्यांच्यावरती सुद्धा तशीच कारवाई होणं आवश्यक आहे। एकंदरीत ज्या पद्धतीनं कर्नाटक सरकारच्या न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे
त्या निर्णयाचा आधार खरं तर राज्य पोलीस दलाने घेतला पाहिजे आणि त्या आधाराच्या वरून जे आहे ते वरिष्ठ अधिकारी या सगळे जे दोषी आढळतील यांची दोन पद्धतीने चौकशी करणं आवश्यक आहे. एक जी पद्धत आहे ती लाचलुचपत विभागाकडून राज्याचे जे अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत लाचलुचपत विभागाचे त्यांच्यामार्फत होणं आवश्यक आहे आणि दुसरी जी चौकशी जी असते ती खात्याने म्हणजे पोलीस खात्याच्या अंतर्गत होणं आवश्यक आहे. बिलकुल. अशा दोन चंद्रशेखर, मला चौकशा, माफ करा, मी तुम्हाला त्या थांबवतो काही करून क्षणांसाठी. पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.